मी मोठा भाग्यवान आहे. मी रामेश्वर आडेच्या बंडीत आलो, म्हणजे रामेश्वर आडेच्या बंडीत आलो आणि राम मंदिरात मात्र माझं मुक्काम आहे. या परिवारात रामेश्वर आणि राम मंदिर खर तर कधी कधी योगायोग असतं आणि ते सहज घडतं. प्रभू रामचंद्रानं जनतेच्या आग्रस्त सीतेला अग्नी दिली, म्हणजे पत्नीचा आपण विचार नाही केला. वचन प्राण जाए लेकिन वचन ना जाए. मला वाटत नाही कोणी असा राजा असन का लोक म्हणून नाही आता ती सीता आमच्या कामाची राहिली नाही, बाट आहे काय काय तेव्हा आरोप लागले असे. आणि राजा म्हणून प्रभू रामचंद्रांना अग्नि परीक्षा द्यावी लागली सीतेला. आणि आता राम मंदिर बांधणारे भाजपचे आमचे लोक, त्या रामराज्याचा विचार तुम्ही खरोखरच पाडणार आहे का नाही? राम मंदिर बांधून तुम्ही पुण्य मिळवलं असेल, पण माझ्या राम असणाऱ्या नावाच्या शेतकऱ्याची आत्महत्या होते, ते पाप तुम्ही कसं फेडणार ते सांगितलं पाहिजे. तो काम करणारा, कष्ट करणारा, वेळ आली तेव्हा धावणारा, आकाशाकडे पाहणारा, दुपटीच्या भावानं बियाणं घेणारा, रक्ताचं पाणी करणारा, खत टाकणारा, खतासाठी लागण तेवढे वेळ आम्ही पाहतोय हाल अपेष्ट सोसणारा, आला टाइम तर पोटाले कमी घालत पण शेतीसाठी टाकल्याशिवाय राहणार नाही, स्वतःला औषध घेणार नाही पण त्या पराठीच्या बोंडातल्या आळ्या मिळल्या पाहिजे म्हणून त्याला औषध मारल्याशिवाय राहणार नाही. त्या रामाचं काय? त्या रामाचं आम्हाला खरं तर महत्वाचं आहे. मंदिरातला रामही त्याच रामासाठी धावतं, तुम्ही मात्र त्या मंदिरातल्या रामासाठी धावतं. यही तो सबसे बड़ी भूल है भैया, ये सबसे बड़ी भूल. आम्ही या मंदिरातल्या रामासाठी कशासाठी येतो तर हे सगळे जन लोक सुखी झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं. अरे त्याचं बी टाकलं तर डुक्कर खाते, थोडं मोठं झालं तर रोई काय करते, त्याच्यापेक्षा मोठे झाले तर माकळा वांगा करून टाकते, उरलं सुरलं पक्षी खतम करते. त्याच्या फुलावर, तुरीच्या फुलावरून त्याचं मध तयार होतं, त्या मधमाशाचं तुम्ही व्यापार करता. दाना टाकल्यापासून तर जमिनीतल्या अंदरच्या कीटकनाशकापासून तर वरचे सगळे जीवजंतू ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर जगत आनंदानं राहत, तोच माझा शेतकरी दुःखात का आहे रे? का बरं दुःखात आहे ते विचारायला का दुःखात आहे? एकूण तेकून वाचलेलं पीक बाजार समितीत न्यायचं आणि कधी भाव पडन काही सांगता येईल. आता सोयाबीनचे भाव काय राहील, कोणत्या भावानं कापूस विकावं लागल, तुरीचे भाव आता आम्हाला सांगता येतं काय कोणाले? भाजपवालेले विचारा, राष्ट्रवादीवालेले विचारा, काँग्रेसवालेले विचारा, प्रहारवालेले विचारा, सगळ्या पक्षवाल्याने विचारा. तुले वोट मारतो बे भावा जन्मल्यापासून, तुरीचे भाव काय असून सांग ना बे भावा. आता जातीतल्या नेत्याला विचारा, पटेंगे तो कटेंगे असे म्हणणाऱ्या त्या नेत्याला विचारा का तुरीचे भाव काय राहील रे बाबा? सांगत नाही, बोलत नाही. अंधो भैरव का गेम असं काही माहित नाही. सोव्हियत तरी माहित असते, एक्का भाषा राणी आली म्हणजे जमते. इथे तो कधी जमते कसं करणार आहे? चारही एकूण घेरल्या जात, चौफेर मारल्या जात. 75 वर्षाच्या इतिहासामध्ये शेतकऱ्याच्या लुटीतून
रासायनिक कारखाने उभे राहिले, बियाण्याचे कारखाने उभे राहिले, औषधीचे कारखाने उभे राहिले आणि नेते सुद्धा या शेतकऱ्यांना मोठे केले. पण याला मात्र आत्महत्याच्या फासावर पाठवणाऱ्या त्या हरामखोरांचा बदला घ्यायचा, त्याच्यासाठी पाहिजे रेकॉर्ड आहे. मी कुठल्या जाती धर्मासाठी नाही आलो, कोण पाटील आहे, कोण बंजारा आहे, कोण धनगर आहे, कोण माळी आहे, कोण आम्ही पाहतोय बौद्ध आहे, कोण तेली आहे, कोण आम्ही पाहतोय भोई आहे, कोण मुसलमान है, कौन हिंदू है, इसके लिए अगर लड़ता था बच्चू कडू तो हमारे भी 10-15 आमदार रहते थे भैया. पण आम्ही मॅटा सारखा तुमच्यासारखा गंजी पत्ता खेळून राहिलो ना, भाव मैत्रीण खेळून राहिलो. अरे हा बच्चू कडू जर एखादा झेंडा घेऊन जर तिथून 80 किलोमीटर पायी आला असता, ठोपे आले असते तर धर्मवीर झालो असतो. गावागावा शाखा झाल्या असत्या आणि सगळे ना आम्ही पाहतोय. तुम्ही फिकर करू नका हो, जातीचं काम आहे, धर्माचं काम आहे, तुम्ही काही वांधत नका येऊ. सगळ्या जाती पातीतले लोक खरडून आले असते, पॉम्पलेट वाटायला लागली नसती, बोंबला लागलं नसतं, पायी आला लागत नसतं, हे फक्त भाषण द्या लागते. असं आपण टाक जमलं झाला नेता धर्माचा जातीचा. आणि शरद जोशी साहेबांना पत्नी गमावली, विदेशात येऊन सगळी सर्व्हिस आम्ही पाहतो तिच्यात लात मारली आणि शरद जोशींचा बॅनर गावागावात लागत होतोय, भीक नको हवे खामाचे दाम, आम्ही इमानदारीचं सोडणार नाही, बेमानीचं आम्ही घेणार नाही आणि इमानदारीचं सोडणार नाही. हे खऱ्या अर्थानं तुमच्या रक्तात उतरलं पाहिजे. जात धर्म पंथ पार्टी तुम्ही तुमच्या घरावर टांगून ठेवा. जेव्हा शेतकरी अडचणीत येईल तेव्हा गर्वानं सांगा, मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, शेतकऱ्याची औलाद आहे, हे सांगायला आलोय. काही लोकांना समजून राहिलं असं, माझ्या नेत्याचं काय होईल, माझ्या पार्टीचं काय, काही औलाद बसले असतं. काही असे लोक असतात, बापाच्या छातीवर पाय टाकायचा आणि पक्षाचा झेंडा घट्ट पकडून ठेवायचा. बाप मेला तरी बेहतर, पार्टी जिंदा रहना चाहिए. मेरे पार्टी का जिला परिषद का सदस्य होना चाहिए, मेरे पार्टी का आमदार होना चाहिए, मेरे पार्टी का मुख्यमंत्री होना चाहिए, मेरे पार्टी का खासदार होना चाहिए, पंतप्रधान होना चाहिए. मेरा बाप मर गया तो भी चलेगा, लेकिन मेरे पार्टी का झंडा दिल्ली के उस तट पर फड़कना चाहिए. वहां भी तुमची औलाद. कुठल्या मानसिकतेत जगताय तुम्ही? लाज वाटते आमची आम्हाला. रोज मरतोय आम्ही, पेरणी केली तरी मरतोय आणि वखर चालवला तरी मरतोय, कापणी केली तरी मरतोय आणि विकलं तरी मरतोय आणि विकत घेतलं तरी मरतो. तरी तुम्हाला झाड जी कधीच जात नाही आवश्यक. सक्का भाऊ खून करत एकमेकाचा आणि याच्या डोक्यात मात्र जात धर्म दाटून आम्ही पाहतो शेतकऱ्याची लढाई मोडण्याची ताकद ठेवतोय. रात्रभर विचार करा, प्रत्येकानं आपली जात धर्म गर्वानं मोठी ठेवली पाहिजे, त्याने आपापला गर्व ठेवला पाहिजे. पण सगळ्यात जातीत शेतकरी मजूर आहे का नाही आहे? आहे नाही? नाहीये. अशी कोणती जात आहे हो त्याच्यात शेतकरीच नाही आहे कोणती जात? अरे सगळ्या जातीत असणाऱ्या शेतकऱ्याची संख्या मोठी, त्याचं आंदोलन लहान. जिसकी संख्या बड़ी है तो उसका आंदोलन बड़ा होना चाहिए. तो उल्टा है साज. जिसकी संख्या कम है वो दमदार हो गए और जिसकी संख्या ज्यादा है वो कमजोर हो गए, कमजोर बन गए. कारण आमच्या सगळ्या नेत्यांनी आमदारांना खासदारांना तुम्हाला फुकटात मत भेटलं पाहिजे. होय ठेव, आपल्या जातीचं आलं पाहिजे. हो बेकार काम आहे.
आपल्या जातीचा निवडून आला पाहिजे, तो म्हणते आपल्या जातीचा निवडून आला पाहिजे, तो म्हणते आपल्या जातीचा निवडून आला पाहिजे. आता आपल्या जातीचा निवडून आल्यानंतर आपल्या जातीचं काय काय चांगलं आहे, काय चांगलं? कोणी असं सांगू शकते का माझ्या जातीचा मुख्यमंत्री झाला, माझ्या जातीचा मंत्री झाला, माझ्या जातीचा आमदार झाला, माझ्या जातीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला, बच्चोभोग फायदा झाला, घरकुलाची किंमत 1.25 लाखावर 5 लाख झाले. जात आणि धर्म मतासाठी वापरणं सुरू केला. ती आपूची गोडी आहे ना हो. मी किती वेळ सांगितलं तर तुम्ही शेतकरी म्हणून कधी पेटू शकत नाही, मजूर म्हणून कधी पेटू शकत नाही, पण जात म्हणून मला वाटते पेटवायची गरजच पडत नाही. भिवंडीले एक दंगल झाली. ऑटोवाला माणूस होता, ऑटोवाल्यामध्ये प्रवासी बसला आणि तो प्रवासी काहीतरी 10 रुपये ठरवले होते, ऑटोवाला म्हणे 15 रुपये. तो जवळ होता कोणातरी, तर त्याचं नाव घेऊन सांगत नाही बसत अधिक जातीच्या बाबतीत. आणि ते घरी त्या जवळच्या तो जवळ होता त्या सासऱ्याच्या घरी ते ऑटो थांबला. हा म्हणे 10 रुपये, तो म्हणे 15 रुपये, 5 रुपयाची भांडवल. आता या वादावादात त्या ऑटोवाल्याने बोलले की 15 रुपये ठरले, ते तो 15 रुपये दो. हा म्हणे नाही 10 रुपये ठरवले. आता ही भानगड झाली. भानगड होती पैशाची, जाती धर्माचा काही विषय नव्हता. पण त्या ऑटोवाल्यानं याला मारलं, रक्त लागलं, थोडं रक्त निघालं. जवळचं रक्त निघाल्यावर ती कुंडले सासऱ्याला जवळला लागल्यावर तुटून पडले. त्या ऑटोवाल्याला खतम करून टाकलं. 5 रुपयाची गोष्ट. दुसऱ्या दिवशी दंगल भडकली आणि ती दंगल 15 दिवस, म्हणजे त्या दंगलीमध्ये किमान 50 ते 60 लोकांच्या वरती लोक मरण पावले आणि 70-80 कोटीचं नुकसान झालं. 5 रुपये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.